न्यूजनी करतोय ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा आज शिवतीर्थावर पार पडणार आहे। गुढीपाडवा मेळावा आणि लोकसभा निवडणुका असं समीकरण जुळून आल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय बोलणार, कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरेंनी अलीकडेच दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतलेली होती। या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीमध्ये जाणार का या चर्चा देखील सुरू झाल्या। या चर्चांना उधाण आलं आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता कोणती भूमिका मांडणार, कोणती भूमिका घेणार याची राजकीय उत्सुकता शिगेला पोचलेली आहे। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आता शिवाजी पार्कवरून आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आपण बघतोय की सागर, आपण बघतोय की एकतर उत्सुकता तर ताणली गेलेली आहे, कारण काय भूमिका घेणार राज ठाकरे याकडे लक्ष लागले, पण आत्ताचं वातावरण, आत्ताची स्थिती काय आहे शिवाजी पार्कातली? नक्कीच आपण जर पाहिलं तर मनसेचा हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आपण जर पाहिलं तर मोठी जय्यत तयारी शिवाजी पार्कवरती मनसेच्या वतीनं करण्यात आलेली आपल्याला दिसतीये। राज ठाकरेंची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण की 15 दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी अमित शहांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली होती। राज ठाकरे मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का असेही प्रश्न उपस्थित आहेत। मात्र 9 तारखेला मी शिवाजी पार्कवरती बोलल असं राज ठाकरेंनी सांगितलेलं होतं। त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं राज ठाकरेंकडून महाराष्ट्राला आज मिळतील, कारण की जो सस्पेन्स आपल्याला पाहायला मिळतोय तो नक्की आज उलगडला जाईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्टेजवरती तुम्हाला दाखवू शकतो की मोठ्या प्रमाणावरती नेत्यांसाठी खुर्च्या ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत। आकर्षक अशी स्टेजची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। दोनही बाजूला गुढ्या ज्या आहेत त्या उभारण्यात आलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा मेळावा नसला तरी यामधून लोकसभेच्या संदर्भातले संकेत किंवा महत्त्वाची भूमिका राज ठाकरे व्यक्त करतील। जर आपण पाहिलं तर 2014च्या निवडणुकामध्ये राज ठाकरेंनी खुले पद्धतीने मोदी यांना पाठिंबा दिलेला होता। त्याचबरोबर 2019 मध्ये ही मोठी भूमिका बदललेली पाहायला मिळाली। विकास झाला नाही म्हणून राज ठाकरेंनी मोदींची टीकाही केलेली होती। सभांमधून लावरे व्हिडिओही अनेक वेळा त्यांनी दाखवलेला होता आणि अपप्रचार केला होता। आणि त्यानंतर निवडणुका काही दिवसांवरती आल्यानंतर त्यांनी अमित शहांची भेट घेतली। नेमकं राज ठाकरेंच्या मनामध्ये काय आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं राज ठाकरेंकडून आज मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळं मनसे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे, राज ठाकरे काय आज आदेश देतील आणि त्या आदेशाचं पालन केलं जाईल का, कारण की महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर देशामध्ये लोकसभा निवडणुकींचं वारं सध्या आपल्याला वाहताना पाहायला मिळते। अनेक ठिकाणी जाहीर मनसेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस भूमिका ही महत्त्वाची असणारच आहे। पण कायम आपण बघितलेलं आहे की राज ठाकरेंची सभा असू देत, त्यांचा बॅकड्रॉप जो आहे, स्टेजचा बॅकड्रॉप हा खूप बोलका असतो। आजही आपण बघतोय दोन्ही बाजूला गुढ्या उभारल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेजवरच्या ज्या खुर्च्या आहेत त्याच्यामध्ये सरचिटणीस नेते असं लिहिलेलं आहे। एक तर मोठ्या संख्येने गर्दी होणार याबद्दल काही शंकाच नाहीये, पण काय सांगितलं जात आहे एकूण आजच्या सभेला कसा प्रतिसाद असेल, कारण सगळ्यांचंच लक्ष लागलंय? संपूर्ण महाराष्ट्रभरामधून अनेक लोक राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी मुंबईमध्ये दाखल होतील। अनेक जण येत आहेत आणि या मेळाव्याला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी ही म्हणून एक रंगीत तालीम म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की मुंबईमध्ये मनसेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि राज्यामध्ये ही मनसेची भूमिका लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। कारण की 2014 आणि 2019च्या निवडणुकामध्ये मनसेची भूमिका ही वेगळी राहिलेली आहे। त्यामुळे आजच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे आणि त्यात त्यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। वेळोवेळी त्यांच्यावरती टीकाही करण्यात आलेली आहे। असंही बोललं जातं की त्यांना विधान परिषद त्याचबरोबर राज्यसभा ह्या काही जागांवरती त्यांना सीट दिली जातील असंही सांगितलं जातंय। मात्र हे सर्व प्रस्ताव महायुतीकडून राज ठाकरे यांना काय दिलेले आहेत आणि या सर्व प्रस्तावाचं ते स्वीकार करतील का किंवा पुन्हा आपली वेगळी भूमिका मांडतील
करतील हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की राज ठाकरे बोलले की एकदा माझ्या हाती सत्ता देऊन पहा, महाराष्ट्राचा विकास करून दाखवतो. आणि सध्या राज्यामध्ये जे चित्र निर्माण झालेले आहे त्यावरती त्यांनी वेळोवेळी भाष्य केलेलं आहे. त्यामुळे आज काहीतरी वेगळं बोलतील, काहीतरी वेगळी भूमिका असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तयारी करायची नाही आहे हेही आज ते जाहीर करतील. त्यामुळं नक्कीच सागर, आपण बघतोय एकूणच काय तर या सगळ्या राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती.